पाटील अरुण शेठ आणि आमच्या आदिवासी भगिनींना अजितदादा आदरणीय छगन भुजबळ साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, आदरणीय हिरवळ साहेब, आदरणीय गौरवप्पा सतीश अण्णा, आमदार अनिलदादा पाटील या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होत आहेत. दादांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला पुढे नेणार आहे. ज्यांचा पक्ष ठरवून झालेला आहे त्यांनी पटकन पुढे सर्व कंपनी जळगाव महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्यांनी पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होण्याचे ठरवले. कार्यकर्त्यांनी पटकन आपल्याला पटकन आपण स्टेजवर बसा. ज्यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे त्या सगळ्यांना धन्यवाद. पटकन आपण आसन विनंती. आता प्रतिभाताई शिंदे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा प्रवेश आदरणीय अजितदादांनी घेतलेला आहे, करून घेतलेला आहे. ताईंना मी विनंती करेन, ताई आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. प्रतिभाताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाच्या गंगेपर्यंत पोहोचवणारे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्या भुजबळ साहेबांना मी ओबीसी आंदोलनापासून बघते आहे, त्यांचे विचार ऐकत मी मोठी झालेली आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार त्यांनी आमच्यामध्ये रुजवले आणि म्हणून भुजबळ साहेब तुम्हाला आठवत असेल की ह्याच जळगाव जिल्ह्यामध्ये आपण ओबीसीचं एक मोठं संमेलन घेतलं होतं. ते आमचे ओबीसीचे राष्ट्रीय नेते आदरणीय नामदार छगन भुजबळजी, माणिकराव कोकाटे साहेब मंत्री आहेत आणि माझी आणि त्यांची ओळख आत्ताची आहे. सतीश अण्णा जे कायम मला लढ म्हणतात ते सतीश अण्णा, आदरणीय गुलाबराव रेवकर साहेब, आदरणीय फारुकबाई, आदरणीय मनीषबाई, माझा भाऊ शरद पाटील, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश भाऊ, धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि माझे मामा सुरेश सोनवणे, श्याम सने, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व इथे जमलेल्या तमाम भावा बहिणींनो, तुम्हाला सगळ्यांना जिंदाबाद, लाल सलाम, जय भीम, सलाम अलैकुम. भावा बहिणींनो, माझ्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भगतसिंग बापू, अरुणभाई, अनेक सरपंच आणि विचार मंचावरती बसलेले सर्व, मी महाराष्ट्र जनचळवळीचा वारसा घेऊन पुढे जाणारी एक कार्यकर्ती आहे. जल जंगल जमिनीच्या मुद्द्यावरती संघर्ष करणारी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार, महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान प्रमाण आमरण मी आतापर्यंत समाजकारण केलं. मी यापुढे पण राजकारण या विचारांच्या आधारावरच मी करणार आहे. हे ठामपणे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. मी लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून
पण या खानदेशचा पाण्याचा अनुशेष फार मोठा आहे. या खानदेशमध्ये नंदुरबार पुणे जळगाव जिल्हा येतो. हा नंदुरबार जिल्हा विकासामध्ये नीती आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्वात गरीब जिल्हा आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधला दुसरा सगळ्यात गरीब जिल्हा हा धुळे जिल्हा आहे. ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बसत आहोत ही तमाम जनता ज्या जळगाव जिल्ह्यामधून आलेली आहे, विकासामध्ये त्यांचाही नंबर 7 वा येतो आहे. आणि म्हणून दादा मी आपल्याला अत्यंत नम्रपणे विनंती करू इच्छितो की आम्हाला उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करून द्या आणि त्यातही खानदेशच्या विकासाचं वेगळं महामंडळ आम्हाला हवं आहे. कारण आमच्या विकासाचा अनुशेष अत्यंत अजूनही मागे आहे. दादाबाई आणि म्हणून ज्याच्या ताब्यामध्ये जमीन आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर, या न्यायाप्रमाणे आम्हाला जमिनीचा मालकी हक्क दिला गेला पाहिजे. ही मागणी पण आम्ही तुमच्या समोर मांडतो आहोत दादा. इथे आम्हाला प्रचंड ही मागणी आमची आहे. तिकडे मुक्ताईनगर भुसावळ यांच्यासाठी ते कार्यालय असू द्या, पण एरंडोल